नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा भरती 2021च्या तयारीच्या दृष्टिकोनातून ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदासाठीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून कन्स्ट्रक्शन मटेरियल्स या विषयाच्या अंतर्गत आज आपण 100 अतिसंभाव्य प्रश्नांची चर्चा करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आजच्या भागातील पहिला प्रश्न आहे, A 200 mm thick wall made up of modular bricks is 5 meter long between cross walls and 3.8 meter clear height between RCC slabs at the top and bottom. The slenderness ratio of the wall is 15, 19, 20, 25. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. The slenderness ratio of the wall will be 15. पुढचा प्रश्न आहे, क्रशिंग स्ट्रेंथ ऑफ अ गुड बिल्डिंग स्टोन शुड बी मोर दॅन. ऑप्शन्स आहेत 50 मेगापास्कल, 100 मेगापास्कल, 150 मेगापास्कल, 200 मेगापास्कल. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 100 मेगापास्कल. क्रशिंग स्ट्रेंथ ऑफ अ गुड बिल्डिंग स्टोन शुड बी मोर दॅन 100 मेगापास्कल. पुढचा प्रश्न आहे, सँडस्टोन इज अ. आता या ठिकाणी 3 स्टेटमेंट दिलेले आहेत, सेडिमेंटरी रॉक, ॲक्वियस रॉक, सिलिसियस रॉक. द करेक्ट आन्सर इज, आता ऑप्शन्स आहेत ओनली फर्स्ट, बोथ फर्स्ट अँड सेकंड, बोथ फर्स्ट अँड थर्ड, ऑल फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. म्हणजे जे काही स्टेटमेंट आहेत सँडस्टोनच्या बाबतीत, तिन्ही स्टेटमेंट हे ट्रू आहेत. म्हणजे सँडस्टोन इज अ सेडिमेंटरी रॉक, ॲक्वियस रॉक अँड सिलिसियस रॉक. सो दॅट्स वाय द ऑप्शन इज, करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फॉर मोस्ट ऑफ द बिल्डिंग स्टोन्स लाईज बिटवीन. ऑप्शन्स आहेत 1.5 to 2, 2 to 2.5, 2.5 to 3, 3.0 to 3.5. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 2.5 to 3.0. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फॉर मोस्ट ऑफ द बिल्डिंग स्टोन लाईज बिटवीन 2.5 to 3. पुढचा प्रश्न आहे, कॉमन सँड इज अ व्हरायटी ऑफ. ऑप्शन्स आहेत कॅल्साइट, क्वार्ट्ज, फेल्डस्पार, क्लोराइट. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी क्वार्ट्ज. कॉमन सँड इज अ व्हरायटी ऑफ क्वार्ट्ज. पुढचा प्रश्न आहे, द प्रॅक्टिकल लिमिट फॉर मॉइश्चर कंटेंट अचीव्ड इन एअर ड्राईंग ऑफ टिम्बर इज. ऑप्शन्स आहेत 15%, 10%, 20%, 5%. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 15%. द प्रॅक्टिकल लिमिट ऑफ मॉइश्चर कंटेंट अचीव्ड इन एअर ड्राईंग ऑफ टिम्बर इज 15%. पुढचा प्रश्न आहे, द टिम्बर फ्लोअर नॉट स्पॅनिंग ऑन द मेशनरी वॉल बट प्रॉपरली अँकर्ड टू द वॉल गिव्ज. आता ऑप्शन्स आहेत लॅटरल रिस्ट्रेंट बट नॉट रोटेशनल रिस्ट्रेंट, रोटेशनल रिस्ट्रेंट बट नॉट लॅटरल रिस्ट्रेंट, बोथ लॅटरल अँड रोटेशनल रिस्ट्रेंट्स, आणि डी आहे नायदर लॅटरल नॉर रोटेशनल रिस्ट्रेंट. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए लॅटरल रिस्ट्रेंट बट नॉट रोटेशनल रिस्ट्रेंट. द टिम्बर फ्लोअर नॉट स्पॅनिंग ऑन द मेशनरी वॉल बट प्रॉपरली अँकर्ड टू द वॉल गिव्ज लॅटरल रिस्ट्रेंट बट नॉट रोटेशनल रिस्ट्रेंट. पुढचा प्रश्न आहे, प्लायवूड इज मेड बाय बॉन्डिंग टुगेदर थिन लेयर्स ऑफ द वूड in such a way that the angle between grains of any layer to grains of adjacent layer is 0 degree, 30 degree, 45 degree, 90 degree. Correct answer आहे option D 90 degree. Plywood is made by bonding together thin layers of wood in such a way that the angle between grains of any layer to grains of adjacent layer is 90 degree. पुढचा प्रश्न आहे, द नॉमिनल साईज ऑफ द मॉड्युलर ब्रिक इज. ऑप्शन्स आहेत 190 by 90 by 80 millimeter,
190 by 190 by 90 millimeter, 200 by 100 by 100 millimeter, 200 by 200 by 100 millimeter. Correct answer आहे ऑप्शन सी. The nominal size of the modular brick is 200 millimeter by 100 millimeter by 100 millimeter. पुढचा प्रश्न आहे, for testing compressive and tensile strength of cement, the cement mortar is made by mixing cement and standard sand in the proportion of. ऑप्शन्स आहेत 1:2, 1:3, 1:4, 1:6. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 1:3. फॉर टेस्टिंग कॉम्प्रेसिव्ह अँड टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ अ सिमेंट, the cement mortar is made by mixing cement and standard sand in the proportion of 1:3. पुढचा प्रश्न आहे, ली चॅटलियर्स डिव्हाइस इज यूज्ड फॉर डिटरमाइनिंग द. ऑप्शन्स आहेत सेटिंग टाइम ऑफ सिमेंट, साऊंडनेस ऑफ सिमेंट, टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ सिमेंट, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ सिमेंट. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी साऊंडनेस ऑफ सिमेंट. Lee Chatellier's device is used for determining the soundness of cement. पुढचा प्रश्न आहे, the percentage of alumina in a good break earth lies between 5 to 10%, 20 to 30%, 50 to 60%, 70 to 80%. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 20 to 30%. The percentage of alumina in a good brick earth lies between 20 to 30%. पुढचा प्रश्न आहे, which of the following cement is suitable for use in massive concrete structures such as large dams? ऑप्शन्स आहेत ordinary Portland cement, low heat cement, rapid hardening cement, sulfate resisting cement. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी low heat cement. Low heat cement is suitable for use in massive concrete structures such as large dams. पुढचा प्रश्न आहे, the proportions of lime and sand in the mortar normally used in brick construction are 1:2, 1:4, 1:6, 1:8. या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 1:2. The proportions of lime and sand in the mortar normally used in brick construction are 1:2. पुढचा प्रश्न आहे, most weather resisting metamorphic rock is. ऑप्शन्स आहेत limestone, slate, marble, quartzite. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी quartzite. most weather resisting metamorphic rock is quartzite. पुढचा प्रश्न आहे, द बेसिक स्ट्रेस इन मेशनरी युनिट हॅव्हिंग हाईट टू विड्थ रेशो ऑफ 1.5 मे बी इन्क्रीज्ड बाय अ फॅक्टर ऑफ. ऑप्शन्स आहेत 1.2, 1.4, 1.6, 2.0. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 1.6. द बेसिक स्ट्रेस इन मेशनरी युनिट हॅव्हिंग height to width ratio of 1.5 may be increased by a factor of 1.6. पुढचा प्रश्न आहे, the number of bricks required per cubic meter of the brick masonry is. ऑप्शन्स आहेत 400, 450, 500, 550. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 500. पुढचा प्रश्न आहे, रेड कलर इज ऑप्टेन्ड टू ब्रिक्स ड्यू टू. ऑप्शन्स आहेत आयर्न ऑक्साईड, लाईम, सिलिका, मॅग्नेशिया. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए आयर्न ऑक्साईड. रेड कलर इज ऑप्टेन्ड टू ब्रिक्स ड्यू टू आयर्न ऑक्साईड. पुढचा प्रश्न आहे, आता या ठिकाणी असर्शन आणि रिझन असं दिलेलं आहे. असर्शन ए आहे म्हणजे विधान ए आहे, पेंट्स विथ व्हाईट लीड बेस आर नॉट रिकमेंडेड फॉर पेंटिंग ऑफ आयर्न वर्क्स. आणि त्याचं रिझन दिलेलं आहे रिझन आर, पेंट्स विथ व्हाईट लीड बेस डू नॉट चेक रस्टिंग ऑफ आयर्न. सिलेक्ट युअर आन्सर अकॉर्डिंग टू द कोडिंग सिस्टीम गिवन बिलो. आता या ठिकाणी ऑप्शन्स कसे आहेत पहा.
ऑप्शन ए आहे बोथ ए अँड आर आर ट्रू अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. बी आहे बोथ ए अँड आर आर ट्रू बट आर इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. सी आहे ए इज ट्रू बट आर इज फॉल्स आणि डी आहे ए इज फॉल्स बट आर इज ट्रू. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, म्हणजे बोथ ए अँड आर आर ट्रू अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. म्हणजे स्टेटमेंट जे आहे म्हणजे असर्शन ए आणि त्याचं रिझन आर हे दोन्ही करेक्ट आहेत आणि आर हे जे आहे हे एचं करेक्ट एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे पेंट्स विथ व्हाईट लीड बेस आर नॉट रिकमेंडेड फॉर पेंटिंग ऑफ आयर्न वर्क्स बिकॉज पेंट्स विथ व्हाईट लीड बेस डू नॉट चेक रस्टिंग ऑफ आयर्न. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. पुढचा प्रश्न आहे द प्रेशर ॲक्टिंग ऑन द स्टोन इज इन स्टोन मेशनरी कन्स्ट्रक्शन शुड बी. ऑप्शन्स आहेत along the direction of bedding planes, at 45 degree to the direction of bedding planes, at 60 degree to the direction of bedding planes, perpendicular to the direction of bedding planes. Correct answer आहे ऑप्शन डी, perpendicular to the direction of bedding planes. पुढचा प्रश्न आहे the basic purpose of a retarder in concrete is. ऑप्शन्स आहेत to increase the initial setting time of a cement paste in concrete, to decrease the initial setting time of a cement paste in concrete, to render the concrete more watertight, आणि डी आहे to improve the workability of concrete mix. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, to increase the initial setting time of a cement paste in concrete. पुढचा प्रश्न आहे the type of bond provided in brick machinery carrying heavy loads is. आता ऑप्शन्स आहेत ए सिंगल फ्लेमिश बॉन्ड, बी डबल फ्लेमिश बॉन्ड, सी इंग्लिश बॉन्ड आणि डी झिगझॅग बॉन्ड. या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी इंग्लिश बॉन्ड. द टाईप ऑफ बॉन्ड प्रोव्हाइडेड इन ब्रिक्स मेशनरी फॉर कॅरिंग हेवी लोड्स इज इंग्लिश बॉन्ड. पुढचा प्रश्न आहे The slenderness ratio for masonry walls should not be more than dash dash. ऑप्शन्स आहेत ए 10, बी 20, सी 30 आणि डी 40. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 20. The slenderness ratio for masonry walls should not be more than 20. पुढचा प्रश्न आहे ॲज कम्पेअर टू स्ट्रेचर कोर्स the thickness of joints in header course should be. ऑप्शन्स आहेत ए लेस, बी मोर, सी इक्वल आणि डी इक्वल और मोर. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए लेस. पुढचा प्रश्न आहे द टाईप ऑफ फुटिंग विच इज यूज टू ट्रान्समिट हेवी लोड्स थ्रू स्टील कॉलम्स इज. ऑप्शन्स आहेत राफ्ट फाउंडेशन, ग्रिलेज फाउंडेशन, वेल फाउंडेशन आणि आयसोलेटेड फुटिंग. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी ग्रिलेज फाउंडेशन. पुढचा प्रश्न आहे द स्लम्प रिकमेंडेड फॉर मास कॉन्क्रीट इज अबाउट. ऑप्शन्स आहेत 25 to 50 mm, 50 to 100 mm, 100 to 125 mm आणि 125 to 150 mm. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 25 to 50 mm. The slump recommended for mass concrete is about 25 to 50 mm. पुढचा प्रश्न आहे in case of foundations on black cotton soils, the most suitable method to increase the bearing capacity of soils is to. Options आहेत increase depth of foundation, drain the soil, compact the soil, replace the poor soil. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी रिप्लेस द पुअर सॉईल. पुढचा प्रश्न आहे द मॅक्सिमम टोटल सेटलमेंट फॉर राफ्ट फाउंडेशन ऑन क्लेई सॉइल्स शुड बी लिमिटेड टू 25 mm, 25 to 40 mm, 40 to 65 mm आणि 65 to 100 mm. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी
65 to 100 mm. The maximum total settlement for raft foundation on clayey soil should be limited to 65 to 100 mm. पुढचा प्रश्न आहे, the type of pile which is driven at an inclination to resist inclined forces is known as. ऑप्शन्स आहेत ए फ्रिक्शन पाईल, बी शीट पाईल, सी बॅटर पाईल आणि डी अँकर पाईल. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी बॅटर पाईल. पुढचा प्रश्न आहे, द मिनिमम डेप्थ ऑफ फाउंडेशन इन क्लेई सॉइल इज. ऑप्शन्स आहेत 0.5 मीटर, 0.7 मीटर, 0.9 मीटर आणि 1.2 मीटर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 0.9 मीटर. पुढचा प्रश्न आहे, द बिअरिंग कपॅसिटी ऑफ अ वॉटर लॉक्ड सॉइल कॅन बी इम्प्रूव्ड बाय कॉम्पॅक्टिंग द सॉइल, ड्रेनिंग द सॉइल, इन्क्रीजिंग द डेप्थ ऑफ फाउंडेशन आणि डी आहे ग्राउटिंग. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी ड्रेनिंग द सॉइल. द बिअरिंग कपॅसिटी ऑफ अ वॉटर लॉक्ड सॉइल कॅन बी इम्प्रूव्ड बाय ड्रेनिंग द सॉइल. पुढचा प्रश्न आहे, द टाईप ऑफ फ्लोरिंग सुटेबल फॉर यूज इन चर्च, थिएटर्स, पब्लिक लायब्ररीज अँड अदर प्लेसेस वेअर नॉइसलेस फ्लोअर कव्हरिंग इज डिझायर्ड इज. ऑप्शन्स आहेत कॉर्क फ्लोरिंग, ग्लास फ्लोरिंग, वुडन फ्लोरिंग आणि लिनोलेम फ्लोरिंग. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए कॉर्क फ्लोरिंग. पुढचा प्रश्न आहे, द मिनिमम हार्डनेस नंबर फॉर मार्बल इज अबाउट. ऑप्शन्स आहेत 3, 8, 5, 10. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 3. द मिनिमम हार्डनेस नंबर फॉर द मार्बल इज अबाउट 3. पुढचा प्रश्न आहे, पर्सेंटेज ऑफ सिलिका इन अ गुड ब्रिक अर्थ लाईज बिटवीन. ऑप्शन्स आहेत 10 to 20%, 20 to 30%, 30 to 40%, 40 to 50%. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 30 to 40%. पुढचा प्रश्न आहे, स्वेलिंग ऑफ ब्रिक इज नोन ॲज. ऑप्शन्स आहेत ए ब्लोटिंग, बी लॅमिनेशन, सी चप्स आणि डी इफ्लोरन्सन्स. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए ब्लोटिंग. पुढचा प्रश्न आहे, नंबर ऑफ वर्टिकल जॉईंट्स इन अ स्ट्रेचर कोर्स इज x टाइम्स द नंबर ऑफ जॉईंट्स इन द हेडर कोर्स वेअर x इज इक्वल टू. आता ऑप्शन्स आहेत 1/2, 1, 2, 1/4. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 1/2. पुढचा प्रश्न आहे, फायर ब्रिक्स आर यूज्ड. ऑप्शन्स आहेत टू रिफ्लेक्ट हीट, टू इन्क्रीज हीट फ्लो, टू डिक्रीज हीट फ्लो, नन ऑफ दीज. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी टू डिक्रीज हीट फ्लो. फायर ब्रिक्स आर यूज्ड टू डिक्रीज हीट फ्लो. पुढचा प्रश्न आहे, डेप्थ और हाईट ऑफ द आर्च इज द. ऑप्शन्स आहेत परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन इंट्राडोस अँड एक्स्ट्राडोस, vertical distance between springing line and intradose, perpendicular distance between springing line and extradose, and D is none of the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन इंट्राडोस अँड एक्स्ट्राडोस. पुढचा प्रश्न आहे, द लिंटेल्स आर प्रिफर्ड टू आर्चेस बिकॉज. ऑप्शन्स आहेत arches require more headroom to span the openings like doors, windows, etc. Arches require strong abutments to withstand arch thrust. Arches are difficult in construction. आणि डी आहे ऑल द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी ऑल द अबव. द लिंटेल्स आर प्रिफर्ड टू आर्चेस बिकॉज arches require more headroom to span the opening like door, windows, etc. Arches require strong abutment to withstand arch thrust, and arches are difficult to construction. पुढचा प्रश्न आहे,
The type of arch generally constructed over a wooden lintel or over a flat arch for the purpose of carrying the load of the wall above is A. Segmental arch, B. Pointed arch, C. Relieving arch आणि D. फ्लॅट आर्च. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, रिलिव्हिंग आर्च. पुढचा प्रश्न आहे द टाईप ऑफ जॉईंट कॉमनली यूज्ड ॲट द जंक्शन ऑफ प्रिन्सिपल राफ्टर अँड टाय बीम इन द टिम्बर ट्रसेस इज. ऑप्शन्स आहेत ए. मॉर्टाईज अँड टेनन जॉईंट, बी. ऑब्लिक मॉर्टाईज अँड टेनन जॉईंट, सी. बट जॉईंट आणि डी. मिट्रेड जॉईंट. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ऑब्लिक मॉर्टाईज अँड टेनन जॉईंट. पुढचा प्रश्न आहे पिच्ड अँड स्लोपिंग रूप्स आर सुटेबल फॉर. ऑप्शन्स आहेत कोस्टल रिजन्स, प्लेन रिजन्स, कव्हरिंग लार्ज एरियाज, ऑल द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, कोस्टल रिजन. पिच्ड अँड स्लोपिंग रूप्स आर सुटेबल फॉर कोस्टल रिजन्स. पुढचा प्रश्न आहे क्विक लाईम इज. ऑप्शन्स आहेत ए. कॅल्शियम ऑक्साईड, बी. कॅल्शियम हायड्रॉक्साईड, सी. कॅल्शियम कार्बोनेट आणि डी. नन ऑफ द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, कॅल्शियम ऑक्साईड. क्विक लाईम इज कॅल्शियम ऑक्साईड. पुढचा प्रश्न आहे हायड्रॉलिक लाईम इज ऑब्टेन्ड बाय ए. बर्निंग ऑफ कंकर, बी. बर्निंग ऑफ लाईमस्टोन, सी. ॲडिंग वॉटर टू क्विक लाईम आणि डी. ऑल द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, बर्निंग ऑफ कंकार. पुढचा प्रश्न आहे प्लास्टर ऑफ पॅरिस इज ऑब्टेन्ड फ्रॉम द कॅल्सिनेशन ऑफ. ऑप्शन्स आहेत ए. बॉक्साईट, बी. लाईमस्टोन, सी. डोलोमाइट आणि डी. जिप्सम. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, डोलोमाइट. प्लास्टर ऑफ पॅरिस इज ऑब्टेन्ड फ्रॉम द कॅल्सिनेशन ऑफ डोलोमाइट. पुढचा प्रश्न आहे स्लेट इज फॉर्म्ड बाय मेटामॉर्फिक ॲक्शन ऑन. ऑप्शन्स आहेत ए. शेल, बी. लाईमस्टोन, सी. सँडस्टोन आणि डी. ग्रेनाइट. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, शेल. स्लेट इज फॉर्म्ड बाय मेटामॉर्फिक ॲक्शन ऑन शेल. पुढचा प्रश्न आहे फॅट लाईम कॅन बी यूज्ड इन. ऑप्शन्स आहेत ए. डिस्टेम्पर्स, बी. लाईम मॉर्टर्स, सी. लाईम टेरेसिंग आणि डी. नन ऑफ द अबव और नन ऑफ दीज. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, डिस्टेम्पर्स. फॅट लाईम कॅन बी यूज्ड इन डिस्टेम्पर्स. पुढचा प्रश्न आहे द सिलिका इन पोर्टलँड सिमेंट इज 10 to 20%, 20 to 25%, 25 to 40%, 40 to 60%. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 20 to 25%. द सिलिका इन पोर्टलँड सिमेंट इज 20 to 25%. पुढचा प्रश्न आहे द टाईप ऑफ रूप विच स्लोप्स इन 2 डायरेक्शन्स विथ अ ब्रेक इन द स्लोप ऑन ईच साइड इज नोन ॲज. ऑप्शन्स आहेत ए. गॅबल रूप, बी. हिप रूप, सी. गॅब्रेल रूप आणि डी. सी. गॅम्ब्रेल रूप आणि डी. मेन्सार्ड रूप. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, गॅम्ब्रेल रूप. पुढचा प्रश्न आहे मेन्सार्ड रूप इज अ रूप विच स्लोप्स इन. ऑप्शन्स आहेत ए. 2 डायरेक्शन्स without break in the slope on each side, B. 2 directions with break in the slope on each side, C. 4 directions without break in the slope on each side and D. 4 directions with break in the slope on each side. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, 4 डायरेक्शन्स विथ ब्रेक इन द स्लोप ऑन ईच साइड. पुढचा प्रश्न आहे द फंक्शन ऑफ किंग पोस्ट इन अ किंग पोस्ट रूप ट्रस इज. ऑप्शन्स आहेत ए. टू सपोर्ट द फ्रेमवर्क ऑफ द रूप, बी. टू रिसीव द एंड्स ऑफ द प्रिन्सिपल राफ्टर, सी.
टू प्रिव्हेंट्स द वॉल फ्रॉम स्प्रेडिंग आउटवर्ड आणि डी टू प्रिव्हेंट द टाय बीम फ्रॉम सॅगिंग ॲट इट्स सेंटर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी टू प्रिव्हेंट द टाय बीम फ्रॉम सॅगिंग ॲट इट्स सेंटर. पुढचा प्रश्न आहे क्रशिंग स्ट्रेंथ ऑफ द फर्स्ट क्लास ब्रिक शुड नॉट बी लेस दॅन. ऑप्शन्स आहेत 3.5 न्यूटन पर mm स्क्वेअर, 7 न्यूटन पर mm स्क्वेअर, 10.5 न्यूटन पर mm स्क्वेअर आणि 14 न्यूटन पर mm स्क्वेअर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 10.5 न्यूटन पर mm स्क्वेअर. क्रशिंग स्ट्रेंथ ऑफ अ फर्स्ट क्लास ब्रिक शुड नॉट बी लेस दॅन 10.5 न्यूटन पर mm स्क्वेअर. पुढचा प्रश्न आहे द व्हर्टिकल पोस्ट प्लेस्ड ॲट द टॉप अँड बॉटम एंड्स ऑफ द फ्लाईट सपोर्टिंग द हँड रेल आर नोन ॲज. ऑप्शन्स आहेत बाल्स्टर्स, निवल पोस्ट, बाल्स्ट्रेट्स, रेलिंग्स. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी निवल पोस्ट. पुढचा प्रश्न आहे सम ऑफ ट्रेड अँड राईज मस्ट लाय बिटवीन. ऑप्शन्स आहेत ए 300 to 350 mm, 400 to 450 millimeter, 500 to 550 millimeter, 600 to 650 millimeter. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 400 to 450 millimeter. पुढचा प्रश्न आहे वेअर अ स्ट्रक्चरल कंपोनंट और अ सिस्टम इज प्रोवाइडिंग lateral support to 5 or more walls of columns, the lateral load to be resisted may be taken as dash dash of the total vertical load on the most heavily loaded wall or columns in the group. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत 4%, 5%, 6%, 7%. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी 7%. पुढचा प्रश्न आहे if h is the height of wall between centers of supports, then the effective height of wall where concrete floors have a bearing on wall irrespective of direction of span will be. options आहेत 0.75 h, 0.85 h, 1 h, 1.5 h. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 0.75 h. पुढचा प्रश्न आहे द थिकनेस ऑफ ईच लिप ऑफ अ कॅव्हिटी वॉल शॅल नॉट बी लेस दॅन. ऑप्शन्स आहेत 5 सेंटीमीटर, 7.5 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 7.5 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न आहे इफ द हॉरिझॉन्टल क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ अ वॉल इज 1200 सेंटीमीटर स्क्वेअर, then the basic stress shall be multiplied by a reduction factor equal to. options आहेत 0.6, 0.75, 0.85, 0.95. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 0.85. पुढचा प्रश्न आहे सँडस्टोन इज. ऑप्शन्स आहेत व्होल्कॅनिक रॉक, इग्नियस रॉक, मेटामॉर्फिक रॉक, सेडिमेंटरी रॉक. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी सेडिमेंटरी रॉक. सँडस्टोन इज अ सेडिमेंटरी रॉक. पुढचा प्रश्न आहे द बेंडिंग स्ट्रेस इन अ वॉल और कॉलम सब्जेक्टेड टू इफेक्टिव्ह वर्टिकल लोड नीड नॉट बी कन्सिडर्ड इफ द इसेंट्रिसिटी रेशो इज. ऑप्शन्स आहेत ए लेस दॅन और इक्वल टू 1/24, बी लेस दॅन और इक्वल टू 1/6, सी more than 1/24 आणि डी लेस दॅन और इक्वल टू 1/12. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए लेस दॅन और इक्वल टू 1/24. पुढचा प्रश्न आहे द डिफरन्शियल सेटलमेंट इन केस ऑफ फाउंडेशन्स ऑन सँडी सॉइल शुड नॉट एक्सीड. ऑप्शन्स आहेत 25 मिलीमीटर, 40 मिलीमीटर, 65 मिलीमीटर अँड 100 मिलीमीटर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 25 मिलीमीटर. पुढचा प्रश्न आहे इन अ कॅव्हिटी वॉल बोथ लीव्स ऑफ विच आर लोड बिअरिंग द इफेक्टिव्ह थिकनेस इज टेकन ॲज. ऑप्शन्स आहेत सम ऑफ थिकनेस ऑफ बोथ लीव्स,
2/3 of sum of thickness of both the leaves, ॲक्च्युअल थिकनेस ऑफ द स्ट्रॉंगर लीफ, आणि डी आहे लार्जर ऑफ बी अँड सी. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी, लार्जर ऑफ बी अँड सी, म्हणजे बी आणि सी मधलं लार्जर. पुढचा प्रश्न आहे, डायरेक्ट लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ अ ब्रिक मेशनरी वॉल स्टँडिंग फ्रीली ॲज अगेन्स्ट वेन इट सपोर्ट्स RC स्लॅब विल बी. ऑप्शन्स आहेत मोर, लेस, द सेम इन बोथ द केसेस आणि 100%. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, लेस. पुढचा प्रश्न आहे, द एज ऑफ अ ट्री कॅन बी नोन बाय एक्झामिनिंग. ऑप्शन्स आहेत कॅम्बियम लेयर, ॲन्युलार रिंग्स, मेडुलरी रेज आणि हर्टवूड. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, ॲन्युलार रिंग्स. पुढचा प्रश्न आहे, इफ द इसेंट्रिसिटी रेशो इज मोर दॅन 1/24 then increase in the permissible stress in the design of wall subjected to eccentric loading as per code is. ऑप्शन्स आहेत 10%, 25%, 30%, 50%. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, 25%. पुढचा प्रश्न आहे, इन द कन्स्ट्रक्शन ऑफ आर्चेस सँडबॉक्स मेथड इज यूज्ड फॉर. ऑप्शन्स आहेत सेंटरिंग, ॲक्च्युअल लाईंग ऑफ आर्च वर्क, स्ट्रायकिंग ऑफ सेंटरिंग, नन ऑफ द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, स्ट्रायकिंग ऑफ सेंटरिंग. पुढचा प्रश्न आहे, द वर्टिकल डिस्टन्स बिटवीन द स्प्रिंगिंग लाईन अँड द हायेस्ट पॉईंट ऑफ द इनर कर्व ऑफ ॲन आर्च इज नोन ॲज. ऑप्शन्स आहेत ए, इंट्राडोस, राईज, स्पॅन्ड्रेल आणि एक्स्ट्राडोस. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, राईज. पुढचा प्रश्न आहे, फॉर डिझायनिंग मेशनरी कंपोनंट्स ऑफ अ स्ट्रक्चर सिस्मिक फोर्सेस प्रोव्हिजन इन द डिझाइन कॅल्क्युलेशन इज नॉट नेसेसरी फॉर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन इन. ऑप्शन्स आहेत झोन फर्स्ट ओनली, झोन फर्स्ट अँड सेकंड, झोन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, आणि फोर्थ आहे ऑप्शन झोन फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, झोन फर्स्ट अँड सेकंड. पुढचा प्रश्न आहे, द मोड ऑफ फेल्युअर ऑफ अ व्हेरी शॉर्ट मेशनरी मेंबर हॅव्हिंग h/t रेशो ऑफ लेस दॅन 4 इज बाय. ऑप्शन्स आहेत शियर, वर्टिकल टेन्साईल स्प्लिटिंग, बकलिंग, एनी ऑफ द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, शियर. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोविंग इज अ मिनरल. ऑप्शन्स आहेत क्वार्ट्झाइट, लेट्रिट, ग्रेनाइट, कॅल्साइट. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, कॅल्साइट. पुढचा प्रश्न आहे, फुल रिस्ट्रेंट इज प्रोव्हाइडेड बाय. आता या ठिकाणी 3 स्टेटमेंट दिलेले आहेत, फाउंडेशन ऑफ फुटिंग ऑफ अ वॉल, टिम्बर फ्लोअर स्पॅनिंग ऑन द वॉल अँड अँकर टू द वॉल, आणि तिसरं स्टेटमेंट आहे RCC स्लॅब विथ अ मिनिमम बिअरिंग ऑफ 10 सेंटीमीटर ऑन द वॉल. आता पुढे दिलेलं आहे, ऑफ दीज स्टेटमेंट्स ऑप्शन्स आहेत फर्स्ट अँड थर्ड आर करेक्ट, फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट, सेकंड अँड थर्ड आर करेक्ट, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड आर करेक्ट. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल अबव स्टेटमेंट्स आर करेक्ट. पुढचा प्रश्न आहे, मिनिमम थिकनेस ऑफ स्टिफनिंग वॉल फॉर 1 to 3 स्टोरीज शॅल नॉट बी लेस दॅन. ऑप्शन्स आहेत 10 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर, 30 सेंटीमीटर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, 10 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न आहे, फॉर मेशनरी वर्क विथ सॉलिड ब्रिक्स कन्सिस्टन्सी ऑफ मॉर्टर शुड बी. ऑप्शन्स आहेत 5 to 8 सेंटीमीटर, 9 to 13 सेंटीमीटर, 14 to 18 सेंटीमीटर, 19 to 23 सेंटीमीटर.
तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 19 to 13 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न आहे वॉटर रिटेंटिव्हिटी फॉर ब्रिक्स मेशनरी शुड नॉट बी लेस दॅन 50%, 60%, 70%, 80%. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 70%. पुढचा प्रश्न आहे रिच सिमेंट मॉर्टर आर मोर लायबल टू क्रॅकिंग ॲज कम्पेअर टू लीन मॉर्टर्स बिकॉज रिच मॉर्टर्स हॅव. ऑप्शन्स आहेत हाय श्रिंकेज, लेस स्ट्रेंथ, बोथ ए अँड बी, नन ऑफ द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए हाय श्रिंकेज. पुढचा प्रश्न आहे द डिप्रेशन प्रोव्हाइडेड इन द फेस ऑफ ब्रिक ड्युरिंग इट्स मॅन्युफॅक्चरिंग इज नोन ॲज. ऑप्शन्स आहेत इंडेंटेशन, अँकोरेज, वेल आणि फ्रॉक. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी फ्रॉक. पुढचा प्रश्न आहे सिमेंट मॉर्टर रिचर दॅन 1:3 आर नॉट यूज्ड इन मेशनरी बिकॉज. आता या ठिकाणी 3 स्टेटमेंट आहेत. देअर इज नो गेन इन स्ट्रेंथ ऑफ मेशनरी, देअर इज हाय श्रिंकेज, दे आर प्रॉन टू सेग्रिगेशन. ऑफ दीज स्टेटमेंट्स ऑप्शन्स आहेत ओनली सेकंड इज करेक्ट, फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट, सेकंड अँड थर्ड आर करेक्ट, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड आर करेक्ट. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. पुढचा प्रश्न आहे फॉर अर्थक्वेक रेजिस्टंट मेशनरी बिल्डिंग्स द वर्टिकल डिस्टन्स बिटवीन ओपनिंग्स वन अबव द अदर इन अ लोड बेअरिंग वॉल शॅल नॉट बी लेस दॅन. ऑप्शन्स आहेत 50 सेंटीमीटर, 60 सेंटीमीटर, 75 सेंटीमीटर आणि 100 सेंटीमीटर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 60 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न आहे फॉर स्ट्रेंथनिंग अ 50 मीटर लॉंग अँड 5 मीटर हाय स्ट्रेट कंपाऊंड वॉल बिल्ट इन ब्रिक वर्क विच वन ऑफ द फॉलोइंग वुड बी मोस्ट सुटेबल. ऑप्शन्स आहेत प्रोव्हाइडिंग बट्रेस ॲट सर्टन इंटरवल्स, प्रोव्हाइडिंग अ डीपर फाउंडेशन, यूजिंग अ रिचर मॉर्टर, यूजिंग अ स्ट्रॉंगर ब्रिक्स. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ई प्रोव्हाइडिंग बट्रेसेस ॲट सर्टन इंटरवल. पुढचा प्रश्न आहे अ गुड बिल्डिंग स्टोन शुड नॉट ॲब्सॉर्ब वॉटर मोर दॅन. ऑप्शन्स आहेत 5%, 10%, 15%, 20%. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 5%. तर मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण बिल्डिंग मटेरियल्स या विषयावर आधारित काही अतिसंभाव्य प्रश्न पाहिले. तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य आमच्या या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या चॅनलवर नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.